मोदी सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। कांदा आणि बासमती तांदळाचं किमान निर्यात मूल्य हटवण्यात आलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे निर्यात मार्ग खुल्या पद्धतीने आता उपलब्ध होणार आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीचा अधिक फायदा मिळू शकणार आहे। निर्यात मूल्य हटवल्यामुळे कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झालाय आणि निश्चितच शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा दिलासा आहे। सरकारनं बासमती तांदूळ निर्यातीवरची मर्यादा घातली होती आणि आता तीही हटवण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीत कांदा पट्ट्यामध्ये भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसलेला होता। त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि आता या निर्णयाकडे त्या दृष्टीने पाहिलं जातंय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत नाशिकमधून। योगेश, हा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला गेला असल्याचं म्हटलं जातंय। कसं बघावं लागेल आणि निर्यातदार कितपत यामधून त्यांनी स्वागत केलेलं आहे, कसं बघतात या निर्णयाकडे? खरं आहे अनुपमा, लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक जिल्हा असेल, नाशिक जिल्ह्यातील 2 मतदारसंघ, नगर जिल्ह्यातले 2 मतदारसंघ, सगळ्याच म्हणजे कांदा पट्ट्यामध्ये मोठा फटका हा लोकसभेमध्ये मोदी सरकारांना बसला होता आणि परिणामी आता जी आहे ती रणनीती या पद्धतीची आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुश कसं करता येईल याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। त्या माध्यमातून काल आपण जर बघितलं, जे वाणिज्य मंत्रालयाने, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने एक ऑर्डर काढलेली आहे ज्यामध्ये MEP ही शून्य करण्यात आलेली आहे आणि निर्यात पूर्णपणे आता MEP च्या बंधनातून मुक्त झालेली आहे। त्यामुळे कांद्याला फायदा होईल, शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे। पण नेमकं काय होईल येत्या 8 दिवसामध्ये हे बघणं गरजेचं आहे, कारण कांद्याची आवक कमी आहे, पाऊस अजूनही थांबायला तयार नाही, लाल कांदा यायला अजून उशीर आहे, तर त्यामध्ये भाव पण वाढू शकतात अशी परिस्थिती आहे। त्यामुळे सरकारला कांद्याचा फटका सुद्धा म्हणजे इतर राज्यांमध्ये बसू शकतो, त्याचा त्रास होऊ शकतो। मात्र या सर्व परिस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। आपल्यासोबत निर्यातदार मनीष बोराजी पण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटतंय तुम्हाला, याचा परिणाम काय होईल निर्यातीवर? सर, डेफिनेटली काल गव्हर्नमेंटने जो निर्णय घेतलेला आहे, $550 MEP जसे आपण सांगितलं 0 केलं आणि कांद्यावर जी ड्युटी होती 40% ती 20% केली। वारंवार आमच्याकडून, आमच्या हॉर्टिकल्चर असोसिएशनकडून वारंवार मागणी त्यांना होत होती, पाठपुरवठा होत होता आणि गव्हर्नमेंटनी उशिरा का होईना एक चांगला निर्णय घेतलेला आहे। तर या निर्णयाचा फायदा डेफिनेटली शेतकऱ्याला होणार। उशीर झालेला आहे निर्णयाला 100%। भरपूर शेतकऱ्यांच्या हातात मालसुद्धा नाही, पाऊस चालू आहे, नवीन मालाला अजून उशीर आहे, परंतु ज्या लोकांकडे माल आहेत, ज्या शेतकऱ्यांकडे माल आहेत आणि इतर राज्यात जिथे कर्नाटकमध्ये नवा माल आता येणार आहेत, तर त्या शेतकऱ्याला डेफिनेटली याचा फायदा होईल। गव्हर्नमेंटने यामध्ये असं म्हटलं जातं की शेतकऱ्यांना जो बहुतांशी कांदा आहे तो व्यापाऱ्यांनी खरेदी करून घेतलेला आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा व्यापाऱ्यांना नाही, असं नाही सांगता येणार। व्यापारी बघा, व्यापारी कंटिन्युअसली फ्लोमध्ये काम करत असं असतो, परंतु आवक कमी असल्या कारणामुळे पण व्यापाऱ्यांकडे फार मोठ्या प्रमाणात स्टॉक आहे अशी कुठलीही गोष्ट नाही। शेतकऱ्यांकडे माल आहेत, व्यापाऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात माल आहेत आणि त्याचा फायदा दोघांना 100% होईल। एकूणच शेतकऱ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा निर्यातदार पण व्यक्त करतायत। मात्र एकूणच आजचे जे बाजारभाव असतील त्यावर आपल्याला कल समजून येईल आणि येणारा आठवडा हा यासाठी महत्त्वाचा ठरेल। अनुपमा, खरे, धन्यवाद योगेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।